गुन्हेगारीचा कळस, 10 रुपये वर्गणीच्या वादातून अल्पवयीन युवकावर भद्रकालीत कोयत्याने हल्ला. नाशिक. दिनांक 30 जून रोजी रात्री भद्रकाली परिसरातील नानावली गोठ्याजवळ केवळ 10 रुपयांच्या वर्गणीतून सुरू झालेला किरकोळ वाद. मात्र या वादाचे रूपांतर काही क्षणातच अतिशय भयंकर स्वरूपात समोर आले आहे. सोमवारी रात्री 9 ते 9:30च्या सुमारास रजा फिरोज शेख वय 16 या अल्पवयीन युवकावर टोळक्याने एकत्रित थेट गळ्यावर धारदार शस्त्राने वार केले. हल्ला इतका जबरदस्त होता की रक्ताच्या थारोड्यात पडलेल्या रजाला नागरिकांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र डॉक्टरांनी प्रकृती अधिकच गंभीर असल्याचे सांगत पुढील उपचारासाठी सह्याद्री हॉस्पिटलमध्ये हलवले आहे. रजाची परिस्थिती चिंताजनक असून सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान या घटनेमुळे भद्रकाली परिसरात भीतीचे वातावरण पसरले. केवळ 10 रुपयासाठी माणसाच्या जीवावर उठण्याची पाळी येत असल्याचे बघता नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. भद्रकाली पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. दररोज वाढत चाललेल्या गुन्हेगारीमुळे नाशिककरांमध्ये भीतीचं सावट निर्माण झालंय, हे देखील तितकंच खरं. मेरा नाम रेहान शेख। मेरे छोटे भाई रजा शेख के ऊपर है ना जानलेवा हमला हुआ है। तो मारने वाले अल्ताफ शाह, नासिर शाह, फिरोज शाह, मोनू शाह, अली शाह, तगया शाह और उनका एक बड़ा भाई है तो नासिर शाह का लड़का, इन सबने बस 10 रुपये के चंदे के ऊपर से मेरे भाई को मारा है और मेरे भाई की हालत बहुत क्रिटिकल है। इसके लिए मैं प्रशासन से अपील करता हूँ कि इनको सख्त से सख्त कार्रवाई इनके ऊपर करी जाए। महाराष्ट्र माझा न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड, नाशिक।